संभाजीनगर महापालिका निवडणुकीत भाजप आमदार नारायण कुचे यांचा पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करतो असा संभाषण असलेली एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालेली आहे। एक व्यक्ती आमदार यांना मतदानासाठी पैसे वाटप करण्यासाठी अंधार पडू द्या असं म्हणतो, त्यावेळी नारायण कुचे हे गोरगरीब लोकांचं भलं होऊ द्या असा संवाद या रेकॉर्डिंगमध्ये। तर थोडं थांबा, पोलिसांची गाडी मागवली, पोलीस बंदोबस्तात पैसे वाटोस आमदार सदर त्या व्यक्तीला उत्तर देत आहे। नारायण कुचे यांची बहिणीने संभाजीनगर महापालिकेत प्रभाग 24 निवडणूक लढवली आणि त्या निवडून आलेल्या आहेत। त्यांच्या विजयानंतर मुकुंदवाडी भागातील लोक चुकीचा निकाल दिला म्हणून रस्त्यावर उतरले होते। पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता। कुचे साहेब बोल अब थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना। सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असते, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे। अहो कुचे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या। सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या। अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजाडत होऊन जाऊन दी। अरे उजेडात नका करू। तुम्ही आडीला पलीतून चालू आहे। नाही आडीलं नाही तुम्हाला कोण। हॅलो, हे तुमचा गैरसमज आहे। तुम्हाला आडीलं नाही कोण। डोर टू डोर आम्हाला आहे ना, तुम्ही 2 दिवस काही म्हणायचं नाही तुम्हाला। तुम्ही काय शाद्या आमच्या बॉडीतला शाद्याला, तुम्हाला माहित झालं बॉडीतला शाद्याला म्हणून जाऊन द्या। कोण? आता मी एक PI ची गाडी मागितली, 7-8 पोलीस बंदोबस्त मध्ये पैसे वाटत होता। बिनधास्त वाटा कुचे साहेब, मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या। गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना। तुम्ही तर भलत का ना अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत करत आलेले आहे ना। चालन होते बाकी तुम्ही बाकी ते आम्ही नाही, बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या। दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना। दरम्यान व्हायरल ऑडिओ क्लिपशी माझा संबंध नसल्याचं नारायण कुचेंनी म्हटले आणि ऑडिओ क्लिपद्वारे माझ्या बदनामीचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा सुद्धा नारायण कुचेंनी केलाय। झी24 तासवर नारायण कुचेंनी प्रतिक्रिया दिली, तर ही ऑडिओ क्लिप नारायण कुचे यांचीच असून या नंबरवर मी अनेकदा संपर्क साधल्याचं वंचितच्या अजय मस्केंनी म्हटलंय। अजिबात असं कधी मी बोललो नाही। ती ऑडिओ क्लिप मोडतोड करून समिती तयार केलेली आहे, त्याच्यामुळे त्या ऑडिओ क्लिपचा माझा काही एक संबंध नाही। आणि विरोधी पक्षाचे प्रभाव जिव्हाळी लागल्यामुळे मला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागले। कारण की तुम्ही 8 फेऱ्या झाल्या, 8ही फेऱ्याचा तुम्ही निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर 8व्या फेरीला मी पुढे होतो, त्याच्यामुळं मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला। हो, 100% मोडतोड केलेली आहे, याची चौकशी करायला लावणार। गुन्हा दाखल करणार, 100% अब्रू नुकसानीचा गुन्हा दाखल करणार, मी कोर्टात जाणार। माझ्यावरती मानहानीचा दावा नाही, माझ्यावरती हर प्रकारचा, आता मी जर समोर गेलेलो आहे, मी त्यांच्या विरोधामध्ये उभं राहिलेलो आहे एक वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता म्हणून, मला ते हर प्रकारच्या कोणत्या ना कोणत्या खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचा अडकवण्याचा प्रयत्न 100% करणार आहे। त्याने जर का ते जर माझ्यावर मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे तर मी त्या गोष्टीला सक्षम आहे। मी जर याच्यामध्ये गलत असेल, मी जर वाईट असेल, माझी जर चुकी असेल तर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ज्या टायमाला चेकिंग होईल त्या टायमाला जे काय दूध का दूध पाणी का पाणी ते तर होऊनच जाईल। हा नंबर जर त्याचा नाही आहे तर मग नंबर कोणाचा आहे? तुम्ही कोणालाही विचारा, हा नंबर त्यांचाच आहे आणि मी त्यांच्यासोबत संपर्क साधलेला आहे। आणि ह्या नंबरवर माझं असंच नाही, बरेच वेळेस आमचे संबंध चांगले असल्यामुळे बरेच वेळेस आमचे त्याच्यासोबत ह्याच नंबरवरून संपर्क झालेला आहे।